नमस्कार. तर आज आपण बोलतोय आले तुफान दर्याला या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट एक कोली जीवनावर आधारित आहे. कोली जीवनावर आधारित म्हणजे कसा, मच्छीमार सोसायटी यात झालेले राजकारण किंवा त्यात झालेले गैरसमज त्याच्यावर आधारित आहे. या राजकारणाच्या बद्दल अजून एक त्यात सांगायची गोष्ट झाली की एक प्रेम कथा आहे त्यात गुंतलेली, त्या राजकारणाच्या विषयी अजून एक गुंतलेली प्रेम कथा म्हणजे हा चित्रपट. चित्रपटाचं नाव आले तुफान दर्याला याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की कशावर आहे. हा चित्रपट सन 1970 या वर्षी, सन 1970 यावेळी सुपरस्टार राजेश खन्ना यांचे चित्रपट गाजत होते. पूर्ण इंडियाभर, पूर्ण भारताभर यांचे चित्रपट गाजत होते. पण त्यावेळी एक असा चित्रपट आला ज्याने पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला हिलवून ठेवलेलं. त्या चित्रपटाचे आपलेच शाहीर बालकराम वर्लीकर. तुम्हाला माहितीच असेल बालकराम वर्लीकर म्हणजे कोण. तुम्ही तर गीत ऐकलंच असेल त्यांचं, खूप नाचले असाल. तेच बालकराम वर्लीकर ज्यांचं जे गीत होतं टिमक्याची चोली बाय रंगन फुलैली, या गाण्याच्या फेम वरून ते आले. या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचं झालं तर संगीत दिलेलं आपलेच शाहीर बालकराम वर्लीकर यांनी. शाहीर बालकराम वर्लीकर या चित्रपटासाठी 5 गाणी बनवली होती. त्या 5 गाण्यांमधून मला अजूनही 2 गाणी आठवतात आणि ती गाणी ऐकल्यावर माझं मन तृप्त होऊन जातं आणि मला नाचायचं मन. पहिलं गाणं म्हटलं की आपली कुलदेवी एकविराई हिच्यावर आधारित होतं. गाण्याचे बोल असे होते की आमचे नसबान जमलीस काय, माझी डोंगरची माय, माझी डोंगरची माय. दुसरं गाणं बोलायचं झालं तर ते स्वतः शाहीर बालकराम वर्लीकर यांच्यावर चित्रित होतं. या गाण्याचे बोल असे होते की कमल पाण्यावरती डुले, बाई तुझी कमर कशी हले. आणि ते गाणं ऐकून मला अजूनही हसायला येतं. त्या गाण्याची विशिष्टता अशी होती की ते कॉमेडी पद्धतीने बनवलेलं गाणं होतं आणि स्वतः शाहीर होते म्हणजे ते खूपच धम्माल झालं असेल. या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, ऐकून आहे की सन 1970 या साली आपले टेम्पो असायचे ज्यात आपण मच्छी वगैरे घेऊन जायचो. सर्व कोलीवाड्यात टेम्पो म्हटलं म्हणजे आपले लारीस, आपले कोली बंधू किंवा इतर टेम्पो भरून हा सिनेमा बघायला जायचे. तेव्हा या सिनेमाचा क्रेज एवढा होता की पूर्ण कोलीवाड्यात जेवढे पण संध्याकाळी बंधू यायचे कामावरून, डोलीवरून, ते सिनेमा बघायला संध्याकाळी टेम्पो म्हणजे लारीस भरून जायचे सिनेमा बघायला आणि त्याची मजा घ्यायचे. अजून एक ऐकून आहे की बॉम्बे फिल्म लॅबोरेटरी, तुम्हाला माहितच असेल की बॉम्बेमध्ये एक लॅबोरेटरी होती जिथे एक घटना झालेली. बॉम्बे फिल्म लॅबोरेटरी तुम्हाला माहितच असेल. या लॅबोरेटरीमध्ये जेवढे पण सिनेमा किंवा मूवी लागायचे, गाणी लागायची, त्या पूर्ण डेटा इथे स्टोअर केला जायचा. त्या घटनेत असं झालं की या मूवीचे आले तुफान दर्याला पूर्ण रील आणि डेटा चालू. तर या चित्रपटाबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि या चित्रपटाची जर गीत गाणी तुमच्याकडे रेकॉर्ड असतील किंवा काही असतील तर आम्हाला नक्की शेअर करून किंवा युट्यूबवर सर्व प्रेक्षकांना शेअर करा, ही आमची नम्र विनंती. तेच आपले नामवंत कलाकार स्वर्गीय रमेश देव साहेब आणि शाहीर बालकराम वर्लीकर यांना मी अभिवादन करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती आवडली असेल तर तुमचे प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. धन्यवाद.